रोगजी अर्थसंकल्पाला सामोरं जाताना आज जुन्या आपल्या आजी आजोबा वडिलांच्या काळातल्या ज्या गोष्टी होत्या, एफडी असायची, पोस्टल सेव्हिंग्ज असायचे, या पलीकडे लोक म्युच्युअल फंड सही हे म्हणत आले तर खरं, पण आता जे चाललंय ते काय आणि त्या दृष्टीने अर्थसंकल्पात काय अपेक्षित आहे? सर्वप्रथम अर्थसंकल्पात यावेळेला जनरल पब्लिक करता काही येईल याची शक्यता फार कमी वाटते. आणि आज जरी सीतारामन यांनी काही अर्थसंकल्प मांडला तरी उद्या सकाळी ट्रम्प काय करतील याची कोणालाच खात्री नाही आहे. खरंय. त्यामुळे शेअर बाजार सध्या अनिश्चिततेच्या सावटाखाली गेली काही महिने काम करताना आपल्याला दिसतोय. मुळात सोनं चांदी वाढण्यामागे ग्लोबल कारणं आहेत, कारण की ती सविस्तर बोलता येणं शक्य असेल. मी थोडंसं ब्रीफमध्ये करतो, कारण इतके वर्ष जे ट्रेड होत होते क्रूडमध्ये ते डॉलरच्या बरोबर होत होते. आणि जेव्हा रशियाने युक्रेनवरती अटॅक केल्यानंतर अमेरिकेने सांगितलं की तुम्ही ते युद्ध करू नका, नाहीतर तुमची जी ट्रेजरीमध्ये आमच्याकडे फंड्स आहेत ते तुम्हाला आम्ही इन्व्हेस्ट केलेले देणार नाही. आणि याचा इम्पॅक्ट हा ग्लोबल इकॉनॉमी मिळायला लागला की जर आज अमेरिका सुपर पॉवर आहे आणि ती जर अशा पद्धतीने वागायला लागली तर मग सगळ्याच देशांचं अर्थकारण चुकेल. आणि थोडं असं आहे की प्रत्येक देश स्वतःची अर्थव्यवस्था सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो. तर यामध्ये सुद्धा ट्रम्पने तिकडच्या US इकॉनॉमीला प्राधान्य द्यायला सुरुवात केल्यामुळे त्यांनी रेसिप्रोकेट टॅक्स चालवायला सगळ्यांना सुरुवात केली. आणि याचा सगळा इम्पॅक्ट आपल्याला टोटल कमोडिटी मार्केटवर काही दिवसात पाहायला मिळाला. म्हणजे चांदी तुम्ही वेडीवाकडी वाढलेली बघितली, सोनं वेडवाकडं वाढलेलं बघितलं, आणि गेल्या 2 दिवसात ते ड्रास्टिकली खाली पण आलं. सो ही जी अनसर्टन्टी आहे ग्लोबल, ती या कमोडिटी मार्केटला राईज करण्याकरता कारणीभूत ठरते. राहिला दुसरा पार्ट शेअर मार्केटबद्दलचा. तर शेअर मार्केटमध्ये पण तुम्ही जर काही वर्षापूर्वी बघितलं असेल तर करोना नंतर गेल्या सातत्याने मार्केट 10-15%, 10-15% वाढत आहे. आणि त्याप्रमाणे तुम्हाला इक्विटीमध्ये, म्युच्युअल फंडामध्ये तसे रिटर्नही मिळत आहेत. पण गेल्या 17 महिन्यात तुम्ही जर बघितलं असेल तर ओव्हरऑल ग्रोथ कमी होऊन तुमचं व्हॅल्युएशन कमीच होत आहे. आता याला मूळ कारण आहे की अर्निंग स्टेबलाइज झालेली आहेत. तुम्ही GDP ग्रोथ जरी बघितलात तरी ते कॉन्स्टंट आहे. आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट तुम्हाला साधारणतः बाजाराच्या किंवा शेअरच्या किमतीवरती दिसून येतोय. त्यामुळे तुम्हाला तुमचे स्टॉक्स वाढताना दिसत नाहीयेत, पण पेन जास्ती होतोय. आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट शेअर मार्केटवर होत असल्यामुळे शेअर मार्केट गेले काही वर्ष